लवकरच आता नवी मुंबईकरांना मेट्रोमधून प्रवास करता येणं शक्य होणारे वेग, वजन आणि ब्रेकची चाचणी मेट्रोची घेण्यात आली आणि या चाचणीमध्ये मेट्रो आता पास झाली आहे। शेवटची चाचणी CMRS कडून 2 दिवस घेतली जाईल आणि त्यानंतर मेट्रो नवी मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होईल। डोंबिवलीकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। उद्या डोंबिवलीमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे। डोंबिवली पूर्व पश्चिम भागामध्ये पाणीपुरवठा होणार नाहीये। सोमवारी सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान डोंबिवलीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे आणि त्यामुळे पाणीपुरवठा खंडित केला जाईल। मुंबई विद्यापीठाची संलग्न 178 कॉलेजेसमध्ये प्रिन्सिपल पदावर कोणीच नाहीये। उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचं याकडे दुर्लक्ष होत आहे। मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत 808 कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये 81 महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांऐवजी संचालक हे पद अस्तित्वात आहे। माहितीच्या अधिकारातून हे वास्तव पुढे आलंय। शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला अल्टिमेटम दिलाय आणि 31 जानेवारीपर्यंत गृह राज्यमंत्री अजय मिश्र यांना पदावरून हटवण्यात यावं अशी मागणी केली आहे। अन्यथा UP आणि उत्तराखंडमध्ये शेतकरी भाजप विरोधात प्रचार करणार आहेत। सोबतच 1 फेब्रुवारीपासून लखीमपूरमध्ये शेतकरी धरणं आंदोलन करणार आहेत। काल शेतकरी संघटनांची एक बैठक झाली आणि त्यामध्ये हा निर्णय घेतलाय। अकोल्यात तापमानात मोठी घट झाली आहे। रविवारची सकाळ ही आल्हाददायक ठरली आहे। संपूर्ण शहर धुक्यानं झाकोळलं होतं। ग्रामीण भाग सुद्धा धुक्यानं आच्छादला होता आणि धुक्याच्या महामार्गावरचा वाहतुकीवर परिणाम झाला। पण अनेक दिवसांनी यंदाची थंडी नागरिकांना अनुभवायला मिळाली। येवला शहरामध्ये 3 दिवसीय पतंगोत्सवाची मोठ्या आनंदानं फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सांगता करण्यात आली। 3 दिवस चालणाऱ्या या पतंगोत्सवाची सांगता करदिनी सायंकाळी फटाक्याच्या आतिषबाजीनं करण्यात आली। यावेळी नाचत, वाजत, गाजत सगळ्यांनी हा उत्साह साजरा केला। अनेक जण घराच्या छतावर पतंगोत्सवाचा शेवट करताना दिसत होते। चॅटिंगसाठी सर्वाधिक लोकप्रिय व्हॉट्सॲप नवे फीचर्स घेऊन येत असतं। व्हॉट्सॲप बीटा इन्फो हे नवं फीचर लवकरच युजर्सला मिळणार आहे। या ॲपमध्ये रिॲक्शन मेसेजची सुविधा देण्यात येणार आहे आणि त्यामुळे टाईप न करता सुद्धा तुम्ही आलेल्या मेसेजला तातडीनं उत्तर देऊ शकाल। सध्या फेसबुकमध्ये अशा प्रकारची सुविधा उपलब्ध आहे। लातूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे। गेल्या 24 तासामध्ये लातूर जिल्ह्यात 453 रुग्ण समोर आलेत आणि 114 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। दिलासादायक बाब म्हणजे एकाचाही मृत्यू झालेला नाहीये। एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 2142 इतकी आहे। टेस्टिंग किटच्या विक्रीवर BMC नियमावली जारी केलेली आहे आणि उत्पादक, वितरक, औषध विक्रेते आणि रुग्णालयाकडून विक्रीची माहिती घेत रुग्णांना शोधण्यात येणार आहे। अँटीबॉडी टेस्टिंग किटचे रिपोर्ट हे नागरिक लपवतात आणि त्यामुळे बाधितांची नोंद होत नाहीये आणि संसर्गाचा धोका वाढला आहे। कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत असली तरी पुण्यामध्ये सध्याचेच नियम लागू राहतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। अजित पवारांनी कोरोना निर्बंधांचा आढावा घेतला आणि त्यानंतर तुर्तास तरी पुण्यामध्ये नवे नियम लागू होणार नाहीत असं अजित पवारांनी म्हटलंय। वर्धा जिल्ह्यातल्या अल्लीपूर इथं सुरू असलेल्या शंकरपट कार्यक्रमाला हजारोंची गर्दी होती आणि ही बातमी झी 24 तासनं दाखवताच पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाला जाग आली। पोलीस आणि हिंगणघाटचे तहसीलदार सतीश मिसाळ यांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्यानंतर शंकरपटाची गर्दी कमी करायला सुरुवात केली। साताऱ्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये भरारी पथक गर्दीवर नियंत्रण आणणार आहे आणि नियम मोडणाऱ्यांवर महसूल आणि पोलिसांची संयुक्त पथकं कारवाई करणार आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश तहसीलदारांना दिलेत आणि काल साताऱ्यामध्ये 963 बाधित आढळले। जिल्ह्यामध्ये निर्बंध आता कठोर केले जाणार आहेत।
कोरोना लसीकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झाले। वर्षभरातल्या 65 कोटीहून अधिक जण लस दिलेली आहे आणि 10 महिन्यांच्या आतच जवळपास 100 कोटी नागरिकांनी पहिला डोस घेतलेला होता। वर्षभराच्या आत म्हणजे 25 डिसेंबरला बूस्टरसाठी सुद्धा सुरुवात झाली आहे। बूस्टर डोस घेण्यात मुंबई अव्वल ठरले। 5 दिवसांमध्ये 66,000 जणांचा बूस्टर डोस पूर्ण झालाय। इतर राज्यातल्या जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये बूस्टर डोस घेण्यात मुंबई शहर आघाडीवर आहे। मात्र अनेक डॉक्टर, पोलीस कोरोना बाधित होत असल्यानं त्यांच्या बूस्टर डोस घेण्यामध्ये विलंब होतोय। लहान मुलांच्या लसीकरणाला 3 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे। मात्र या लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं आकडेवारीवरून दिसतंय आणि मुंबईमध्ये सर्वाधिक कमी लसीकरण झालेलं आहे। मुंबईमध्ये केवळ 16% मुलांनी लस घेतली आहे, तर दिल्लीमध्ये 55% मुलांचं लसीकरण आता पार पडलेलं आहे आणि मुंबईच्या तुलनेमध्ये दिल्ली आणि बंगळुरूमध्ये जलद लसीकरण सुरू आहे। कोरोना रुग्णांची संख्याही वाढत असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून सभा, रॅली, मोर्चांवर बंदी लावण्यात आली आहे। आता ही बंदी 22 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे। फक्त इंडोर मीटिंग करता येणार आहे आणि कोरोनाचे नियम तोडले तर कारवाई करण्यात येईल, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। सोलापूरमध्ये भैया चौक इथं विश्वकर्मा फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णांसाठी उपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात आलं आणि सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं। व्हीलचेअरपासून ते बेडपर्यंत सर्व साहित्य या केंद्रातून पुरवलं जाणार आहे आणि त्यामुळे घरच्या घरी उपचार करणं शक्य होणार आहे। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अनवधानानं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केला। दरम्यान पत्रकारांनी संध्याकाळी ही चूक त्यांच्या लक्षात आणून देताना अजित पवारांनी आपली चूक सुधारली। मी शब्द मागे घेतो, उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, असं त्यांनी स्पष्ट करताच एकच हशा उसळला। दुकानांच्या मराठी पाट्यांवरून आता शिवसेना आणि व्यापारी आमनेसामने आलेले आहेत। मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या वीरेन शहा यांच्या रूपम दुकानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवलाय। फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स असोसिएशननं मराठी पाट्या लावण्याच्या निर्णयाला विरोध केलेला आहे आणि एका राजकीय पक्षानं धमकी दिल्याचा आरोप वीरेन शहांनी शिवसेनेचं नाव न घेता केलाय। प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपाई ऐक्याला अर्थ नाहीये, असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले। काही दिवसांपूर्वी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी आंबेडकरांना सोडून ऐक्य करत असल्याचं वक्तव्य केलेलं होतं आणि त्यावर रामदास आठवले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो बँकेतून गायब झाले। जिल्हा बँकेमध्ये भाजपची सत्ता येताच अध्यक्ष दालनातल्या बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे फोटो आता काढून टाकण्यात आलेत। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर दुर्गानगरजवळ रात्री अपघात झाला आणि या अपघातामध्ये रेतीनं भरलेला ट्रक रिक्षाचालकाच्या रिक्षावर उलटला। या घटनेनंतर जेसीबी आणि क्रेनच्या साहाय्याने रिक्षा ड्रायव्हरला बाहेर काढण्यात आलं। रिक्षाबरोबरच 8 ते 10 बाईक देखील रेतीखाली गेल्या। रिक्षाचालक गंभीर जखमी आहे, त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। आई भवानीचा गजर म्हणजे